नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 भाषावार प्रांत रचनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते? भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 पंचायत राजची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? पंचायत राजची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 सागरेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 8 खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 Ag या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूरोलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 कवकापासून खालीलपैकी कोणता रोग होतो? कवकापासून खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गजकर्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रणजित देसाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य हे चांगले राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 1 यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता. जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लाकडामध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो. लाकडामध्ये खालीलपैकी कोणता घटक हा मुख्य घटक असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेल्युलोज घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते. ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संतूर वाद्य प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे. राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्रामधील सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 52 प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 5200 पेक्षा जास्त संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिक हे नांदेड यांचे हे पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे. संपर्कासाठी 90 28 96 75 47 यावर तुम्ही बुक करू शकता. प्रश्न क्रमांक 28 रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे. रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नील क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती. तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणली होती. सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक्स्ट राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा आहे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल.
तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा. राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांना 10% ऑफ. कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा, सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंटल PSI असो, कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.